अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणे गरजेचे आहे. सर्वांना माहित आहे मी मोठा कीर्तनकार नाही, मोठा ज्ञानी नाही, मोठा पंडित नाही. मी उभा राहून बोलावं, तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं तेवढी माझी पात्रता नाही. तरी सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठे, अंतकरण मोठे. माझ्या वनी लहानशा साधकाला बोलून नारदाची गदी दिलेलं आहे. मी भाग्यवान आहे, दैववान आहे, नशीबवान आहे, प्रारब्धवान आहे. तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेलं आहे. दर्शन घडून आणण्याचा योग म्हणजे आपल्या गावातले गोड कीर्तनाचार्य, संस्कृत अभ्यास, बरेच विद्यार्थ्यांना घडवतात अशी असणारे हरिभक्तीप्राय मंगलाताई, त्यांच्या संपर्कानुसार या ठिकाणी येण्याचा योग आला आणि सतत संपर्क करणारे आपल्या गावातले गोड व्यक्तिमत्व आदरणीय नंदू महाराज आणि तसेच असणारे सतत संपर्कामध्ये हरिभक्तीप्राय आदरणीय बालाजी दादा बिरादार, सतत त्यांनी संपर्क केल्यामुळे येण्याचा योग आला. आल्याच्या नंतर या कीर्तनाला परिसरामधले पंचक्रोशी मधले आलेले सर्व भजनी मंडळ, कीर्तनासाठी बरेच पंचक्रोशी मधून आलेले भजनी मंडळ असतील, सगळ्याला आनंद आहे. मी मोठा कीर्तनकार आहे, ज्ञानीवंत आहे, पंडित आहे म्हणून त्यांनी ऐकायला आले नाही, पण माझ्यावरच प्रेम आहे. हो, बसव कल्याणवरून असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीप्राय मृदंगाचार्य प्राध्यापक असणारे बसव कल्याण आमचे गोविंद गुरुजी, त्यांनी तिथून एवढ्या थंडीत 2 व्हीलरवर हो कीर्तन ऐकण्यासाठी नाही बरं का, मला आशीर्वाद देण्यासाठी तिथून आले बरं का. त्यांना नारदाच्या गाण्यानुसार फार प्रेम करतात माझ्यावर. आणि इकडून गायन करणारे हरिभक्तीप्राय आदरणीय आमचे भजन सम्राट असणारे अशोकजी महाराजांनी के त्यांनी सुंदर असं गायन करतात. त्यांनाही नारदाच्या गाण्यावरून साष्टांग प्रणिपात आहे. तसेच हरिभक्तीप्राय आदरणीय बजरंग गुरुजी बर का, गोड असं गायन करतात. त्यांनी परवा काल्याच्या कीर्तनात गोड त्यांनाही नारदाच्या गाण्यावरून साष्टांग म्हणलं होतं. सगळे भजनी मंडळ आणि माझ्यासाठी दत्ता भाऊ, दिवसभर दिंडी त्यांच्या गावातून सोडून त्यांनी मुक्कामाला दिंडी सोडून त्यांनी परत कीर्तनासाठी आले. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि 2 चॅनल वर का, मला काही भरवसा नव्हता त्यांचं येण्याचा. का म्हणजे दिवसभर चालत गेले दिंडीला. ते कळदालाहून पंढरपूरला दिंडी निघाली, पायी यात्रा, आणि त्यांनी गेल्यानंतर आता मी त्यांना कोणालाही फोन केला नाही, कारण चालत गेले. पुन्हा या म्हणल्यानंतर त्यांना कशाला त्रास. फोन केलो नाही, पण मी फोन केलो नाही, त्यांनी बी केली नाही, डायरेक्ट मला येऊन दिसले ते. असे आमचे आदरणीय हरिभक्तीप्राय माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे माऊली गायत्री युट्यूब चॅनल मालक असणारे धनाजी भाऊ, त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत. चालत गेले, दिंडीला सोडले, पुन्हा आले, कीर्तन शूटिंग करतात, पुन्हा दिंडीला जाणार आहे. आणि दुसरे असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीप्राय मनोभावे सेवा युट्यूब चॅनलचे मालक असणारे आमचे परदेव भाऊ, त्यांनी बी माझ्यावर नितांत जीवापेक्षा प्रेम करतात बरं का. टाळी वाजवा त्यांच्या.
व त्यांना बी शतकोटी धन्यवाद साष्टांग दंडवत करतो. माझ्यासोबत आलेले असणारे गोड व्यक्तिमत्व आमचे आदरणीय लक्ष्मण महाराज सोनगीकर, त्यांनाही साष्टांग दंडवत. सोबदार मंडळी असेल आणि उपऱ्याहून आलेले आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे डॉक्टर साहेब बरका, त्यांनाही नागवाच्या गादीवरून साष्टांग प्रणिपात. आमचे भारिकीहून आलेले आमचे काका गोड बोलतात बरं का. मी कीर्तनाला गेलो, त्यांनी माई घेऊन असं सुंदर त्यांनी लोकांना, म्हणजे कीर्तन झाल्यानंतर त्यांनी दुसरं कीर्तनच करतात, म्हणजे गोड विचार मांडतात लोकांना बरं का. असे काकांनाही साष्टांग दंड होते. सगळे असतील शेजारचे आमचे मृदंगाचार्य, टाळी वाजवा त्यांनी. आमचे आमच्या भागातलं रत्न आहे बरं ते. आणि तुम्हाला कसं गवसलं की म्हणून गावातले लोक हुडकून हुडकूनच आणतात तशी दिसायली. आमचे बळीराम महाराज भातापूरकर, गोड व्यक्तिमत्व, त्यांनाही धन्यवाद. सगळे आमचे तरुण मंडळी गावातले, परेगावचे असणारे सगळे आमचे काका बर का. हो, तुम्हालाही साष्टांग दंड होते सगळ्यांना बर का. चला
राहू दे, एकटेच राहू दे मला. नाथबाबांनी म्हणतात सगळेच जाऊ दे. याचा अर्थ सगळे नाही, या शरीरामधले सगळे विकार जाऊ दे, शरीरातले सगळे विकार जळून जाऊ दे, मरून जाऊ दे, आणि मला एकट्याला ठेवा. कारण मी भावनेनं श्रद्धेनं तुमचं परमार्थ करावं, असं हे नाथ बाबांनी देवीकडे असणार प्रार्थना केली, मागणी केलेलं आहे. अभंगाचं चिंतन झालेलं आहे. बोलत असताना काही चुकलं असेल सर्वांच्या पवनात मस्तक होतो, क्षमा मागतो. सर्वांनी क्षमा करावं. सुंदर सुंदर मृदंग वाजवतात बरं, वाजवतात शेवटचे चालू वाजवतात. माझ्या प्रेमासाठी आले, तुमच्या भागातले आहेत बरं का. प्राध्यापक आहेत गोविंद गुरुजी, त्यांनाही शेतकोटी धन्यवाद. गोड गायन करणारे आमचे अशोक महाराज बरं का, गोड लेकरू गोड आहे बरं का. कुठेही या भागामध्ये आलं तर परमेश्वर महाराज म्हणतात पळत येतात हे सगळे लोक बरं का. हे धनाजी भाऊ, प्रदीप भाऊ, हो आमचे गोविंद गुरुजी असू दे, सगळे हे आमचे डॉक्टर साहेब, सगळे प्रेमाचे बरं का. कुठेही असू द्या, मी का तेवढा मोठा नाही, ज्ञानीवंत नाही, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये असं प्रेम भरलेलं आहे. या भागात कुठेही जरी असेल, पाऊस पडला तर पावसात आले बरं का आमचे डॉक्टर साहेब. एका ठिकाणी भातुंगला पाऊस पडत असताना पावसामध्ये भिजत आलेत, म्हणजे एवढं प्रेम करतात. सगळ्यांना शेतकोटी धन्यवाद. आणि या ठिकाणी सतत संपर्क करणारे आमचे आदरणीय बालाजी दादा बिरादार असतील, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण नंदू महाराज असेल, यांनी सतत संपर्क केले. आणि सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचं भेट करून देणारे, गोड असं कीर्तन करणारे आपल्याच गावातले बैले बरं का. सगळ्यांनी टाळी वाजवली. तुम्ही फार भाग्यवान आहात. कस का, त्यांनी माझी तारीख घेतली म्हणून म्हणत नाही बरं मी. कशासाठी, त्यांचं माझं का परिचय नाही, काही नाही. सहज मला 2 मुली आहेत आणि मला डॉक्टर साहेब मुलीला कीर्तनकार बनवायचं आहे. सत्य सांगतो, मला संस्कृत जमतच नाही, कारण मी कोण्याही संस्थेत शिकलेला नाही, कोण्याही संस्थेत शिकलेला नाही, आणि एकही दिवस घरी नाही. 300 दिवसात 320 कीर्तन असं लिहून आहेत फिर. माझ्याही मनात आहे की मुलीला शिकवा, पण आपल्यावनी नाही. मी 4-4 महिने उपास राहिलो, तपास राहिलो, साधना केलो, आळंदीला जाऊन झाडाखाली बसून महिना उपास पोटी झाडाचं पान खात ज्ञानेश्वरी अध्ययन करून हे कीर्तन शिकलो. पण शिकलं नाही. मला माझ्या गुरुची कृपा, ज्ञानोबरायची कृपा आहे. पण तसं नाही, अभ्यास शिकवायचा आहे. पण कोण्या संस्थेत ठेवा. मी सहज एका ग्रुपमध्ये, माझ्याकडे 35 ग्रुप आहेत तिकडं आळंदी क्षेत्रातल्या ग्रुपमध्ये, म्हणजे गुरुबंध वगैरे तिकडे आहे का, त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी सांगू. एखादा संस्कृत मोबाईलवर शिकणारे कोण असलं तर संपर्क साधा. आणि योगानं त्याच ग्रुपमध्ये ताई होते, आणि ते सहज बघले कोण आहेत काय की. मग ते नंबरला त्यांनी फोन केल्याबरोबर कोण आहात, मी अनुष्ठानला होतो शिकण्याला बरं का. तिथं फोन आला की म्हणजे संपर्क झाला. काय नाही, मी शिकवतो म्हणजे त्यांनी काहीच नाही. नंबर सांगलं, मोबाईलवर पूर्ण मी त्यांच्याकडून अध्ययन करून घेतो. बघा, जवळजवळ 1-2 का 3 महिने झालं तर माझी मुली घरी बसून भगवद्गीतेचे ताई आळंदीमध्ये राहून मोबाईलवर आणि व्हिडिओ बी नाही बरं का, ऑडिओ म्हणजे फोन करत 3 महिन्यामध्ये गीतेचे 3 अध्याय ताईनं पाठ करून घेतले. आता पाणी पिल्यावर म्हणतात, पाणी पिल्यावर. रात्रीच कीर्तन झालं आमच्या गावामध्ये, आणि उद्या ताईंचं कीर्तन आहे आमच्या गावात. म्हणजे संगजोड घेऊनच चालू, म्हणजे आज कीर्तन करावं.
म्हणजे ते सोन्याचं तुकडं असले हेच बरं ते. पण अजून मी विचारलो ताई म्हणजे शिकवत असताना किती की म्हणजे मला झेपावं लागते. त्यांनी म्हणले मोफत, म्हणजे काही न घेता मला ज्यांनी शिकवलेत डॉक्टर बाबा आळंदीचे, एकही रुपये त्यांनी घेतले नाहीत. तसं मी शिकवत असताना मी सुद्धा तुमच्याकडून एकही रुपयाची अपेक्षा नाही अशी आहे बरं त्यांनी. आणि त्यांनी चांगले म्हणजे तारी घेतलीत म्हणून नाही, तुम्ही बघा माझ्या मुलीचं कीर्तन ठेवून बघा आणि असं गीता म्हणायला हवा, न बघता गीतेचे श्लोक आद्याच्या अध्याय पूर्ण पाठांतर मला एक बी पाठ नाही त्याच्या. मी सांग ना उगा लोक तारी घेणार. आणि चांगले 700 श्लोक पूर्ण तुमच्या मुलीकडून मी आळंदीमध्ये बसून पूर्ण अध्याय करून घेतो. मराठी व्याकरण आणि श्रीमद भागवत महापुराणाचे 18,000 अध्याय, 18,000 श्लोक असणारे पूर्ण संहिता करून घ्यायची ताकद माझ्याकडे आली नाही. ताईंना बी नारदाच्या गाडीवर साष्टांग दंडवत करतो आणि जाता जाता भगवंताला प्रार्थना करतो. आणि असंच असणार ताईच्या हाताने विद्यार्थिनी घडो आणि त्यांचं परमार्थ असंच असणार चंद्र सूर्याशेपर्यंत त्यांनी शिकवलेले घडवलेले विद्यार्थी चमको. आणि देवाला प्रार्थना करता, देव तन मन धनानं या लोकांनी अखंड हरिनाम सप्ताह केलेले बाबा सगळ्याला सुखानं ठेव, आनंदानं ठेव, प्रेमानं ठेव. आणि अंतकरणातलं एखादा कपट काळ वैरपणा असलं तर काढून टाक सगळ्याच्या अंतकरणातून. आणि या गावातलं अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्याशेपर्यंत टिकून ठेवा असं भगवंताला प्रार्थना करतो. 2 चॅनल, माऊली गायत्री युट्यूब चॅनल, मनोभावे सेवा युट्यूब चॅनल, या दोन्ही चॅनलला आता उद्या परवा कधी जरी एखादा मी नसलो तरी, मी गेलो तरी आपल्या गावातलं परमेश्वर महाराज जिवंत राहील. काही परमेश्वर महाराज शापूरकर आंबे सांगवी कीर्तन टाकलं की येणार. आणि काय काय मी बोललो त्याच्यामध्ये राहणार बरं का. त्या दोघांचं लय मेहनत आहे, रात्रच्या येणं, थंडीत जाणं आणि सगळं आपल्या गावचं परमार्थ चंद्र सूर्य असेपर्यंत मोबाईल मध्ये दिसणं. त्यांनाही धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा धोनी मातेच्या, लक्ष्मी मातेच्या चरणावर सोडून या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर
कसं जमून घेतले बरोबर. धन्यवाद द्यायला मी. आणि या सत्याला 7 दिवस जे आपल्यासाठी आनंद दिलेले आहेत साऊंड सिस्टम, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. कोटी कोटी धन्यवाद बरं का त्यांना. दादा सुरुवातीला का नाव घेतलं नाही तुम्हाला माहिती नाही, मलाच माहिती. सुरुवातीला नाव घेतलं ते चांगलं निघालं नसेल तर शेवटपर्यंत चालूच राहते. मग अगोदर मी टेस्ट केलो चांगला ऐकावं मला. शेवटला तुमचं नाव म्हणजे आखरी कुस्ती तुमची आहे बरं. तेलुगू हो खरंच तर मला वा आणि तर मारे असं काय. मग दोन कसं काम करावं म्हणजे तिने गायकाचं. चला सगळ्यांना धन्यवाद. झालेली शिवा वा वा वा. विठ्ठल जय.